नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. वर्ग 7वा स्कॉलरशिप विषय बुद्धिमत्ता चाचणी प्रकरण पहिले आकलन यामधील स्वाध्याय क्रमांक 1.2 या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. हे सर्व प्रश्न नवनीत पब्लिकेशनच्या पुस्तकामधील आहेत. क्वेश्चन नंबर 1. म न क्र दी या अक्षरापासून बनणारा अर्थपूर्ण शब्द कोणता शब्दसमूह दर्शवतो तो बघा. आता हे जे अक्षर आहेत यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द बनतो, त्याचं मराठी वाचन चांगलं आहे त्याचं लगेच लक्षात येईल की यापासून दिनक्रम कोणता शब्द तयार होतो. दिनक्रम या अर्थाचा शब्द तयार होतो. आणि दिनक्रम याचा अर्थ नदीचे पाणी. हे होते काय, नाही, चूक. दररोजचा ठरलेला कार्यक्रम. तर दररोजचा ठरलेला कार्यक्रम यालाच आपण काय म्हणतो, दिनक्रम. म्हणजे कोणत्याही याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न दुसरा. अवकाश स्थानक या शब्दातील अनुक्रमे कोणत्या अक्षरापासून कावळा या शब्दाचा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आता कावळा यासाठी दुसरा पर्यायी शब्द कोणता आहे. स्कॉलरशिपचे मराठी पुस्तक आहे त्याच्यामध्ये अनेक असे शब्द दिलेले आहेत. तर काक हा एक त्याचा समानार्थी शब्द आहे कावळा याचा. तर आता बघूयात आपण याच्यामधून कशापासून तयार होतोय. 7 आणि 3. आता याच्यामध्ये 7वा अक्षर कोणतं आहे ते बघूयात. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं. काय आलं इथे, क. आणि तिसरं का, क का. क का हा शब्द आहे का, याच्या अर्थी नाही. 3 का. आणि 6वं 1 2 3 4 5 6 न, कान. कान म्हणजेच कावळा होतोय का, नाही, कान नाही, ते आपला एक अवयव आहे. 3 म्हणजे का. आणि 5वं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं स्था. हा आहे का, नाही. 3 का. आणि 7वं क, का क. म्हणजे या क्रमांकापासून जे अक्षर आहे तिसरं आणि 7वं यापासून काक हा शब्द कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होतो. प्रश्न क्रमांक 3. वृंद, पुंज, काफिला, ताटव, बन या शब्दांमध्ये पुढीलपैकी कोणत्या शब्दासाठी समूहदर्शक शब्द आलेला नाही. समूहदर्शक म्हणजे काय, जे अनेक एकत्र येतात त्याला आपण समूह म्हणतो. मग ते अनेक फुलं असतील, बांबू असतील, अनेक वस्तू असतील त्याला आपण समूह म्हणतो. आता या ठिकाणी वृंद, आता फुले अगोदर बघूयात. फुलांसाठी कोणता समूहदर्शक शब्द आहे, तर फुलांसाठी ताटवा हा एक समूहदर्शक शब्द आहे. फुलांसाठी इथे शब्द आलेला आहे. नंतर बांबू, बांबूचे बन असा शब्दप्रयोग आपण करत असतो. म्हणजे बांबूंचा जो समूहदर्शक शब्द आहे तो बन असा आहे. नंतर तारे, तारकांचा पुंज, तारकांचा जो समूह असतो त्याला म्हणतो तारकांचा पुंज असा शब्द वापरतो. तारकांसाठी शब्द आहे. गुरे, गुरांसाठी इथे शब्द काय, गुरांचा कळप असा शब्द आपण समूह शब्द वापरतो, कळप. अनेक गुरं जर एकत्र असतील तर त्याला समूहाला काय म्हणतात, कळप. म्हणजे गुरांसाठीचा समूह दाखवणारा शब्द या ठिकाणी आलेला नाही. पर्याय क्रमांक 4. इथं वृंद आणखीन एक आलेला आहे. आणि काफिला, वृंद म्हणजे काय, गायक असतील अनेक गायकांचा जो संच असेल त्याला आपण गायक वृंद असं म्हणतो. किंवा काफिला म्हणजे जी प्रवासी वाहनं असतात. एखादा मोठा अधिकारी असेल त्याच्या मागे पुढे खूप वाहनं असतात त्याला काय म्हणतो आपण, वाहनांचा काफिला. तर गुरे याच्याशी समान समूहदर्शक शब्द दाखवणारा शब्द कळप या ठिकाणी आलेला नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4. होता वेळ नव्हती पण काळ आला या शब्दांपासून अर्थपूर्ण म्हण तयार करा. म्हणीतील 8व्या स्थानावर कोणते अक्षर आलेले आहे ते लिहा. आता मराठीच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये अनेक म्हणी दिलेल्या आहेत. त्या म्हणी तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. आणि त्यामधून ही कोणती म्हण अर्थपूर्ण तयार होते, तर काळ आला होता पण वेळ आली नव्हती. ही एक अर्थपूर्ण म्हण यापासून तयार होते. आणि याच्या 8व्या स्थानावर कोणते अक्षर आहे, अक्षर विचारले. म्हणजे पहिले अक्षर, हे दुसरे अक्षर, हे तिसरे, चौथे, 5वे, 6वे, 7वे, 8वे कोणते अक्षर आले त्या ठिकाणी, न हे अक्षर त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर असेल. अनघड या शब्दातील घ या अक्षराने किती अर्थपूर्ण शब्दांची सुरुवात होते.
आता घ पासून आपण इथे किती अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते आपण बघूयात. शब्द किती तयार होतात आणि ते किती अर्थपूर्ण आहेत ते बघूयात. जसं घ घ अ, पहिला शब्द काय तयार होईल? घ अ. आता घ हा शब्द कधी तुम्ही ऐकलाय का? नाही, म्हणजे हा अर्थपूर्ण शब्द होत नाही. नंतर बघा घ अ, नंतर घ न, घन हा शब्द अर्थपूर्ण आहे का? तर आहे. क्यूब ज्याला आपण म्हणतो घन, त्याला काय म्हणतो आपण? घन. हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. नंतर घड हा एक शब्द तयार होतो, घड. आता घड हा अर्थपूर्ण शब्द आहे काय? तर हो, घड म्हणजे एकत्र असलेला गुच्छ, जसं आपण केळीचा घड असा शब्द वापरतो, म्हणजे हा पूर्ण अर्थपूर्ण शब्द आहे. म्हणजे यापासून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतात? 1 आणि 2. 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6. गीत रामायण हे भावगीत काव्य कोणी लिहिले आहे? गीत रामायण, आता हे कोणी लिहिलेलं आहे तुम्हाला माहिती आहे? ग दी माडगुळकर यांनी हे लिहिलेलं आहे. म्हणजे लेखक आणि लेखक पुस्तक हे आपल्याला माहीत असेल तर ह्या अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला लगेच सोडवता येतात. प्रश्न क्रमांक 7. ऋतूंची सुरुवात शरद ऋतूपासून होते असे मानल्यास 5व्या ऋतूचे सुरुवातीचे अक्षर कोणते? आता पहिल्यांदा आपल्याला जे 6 ऋतू आहेत ते 6 ऋतूंची नावं आणि त्यांचा क्रम माहीत असणं आवश्यक आहे. मग अगोदर आपण ते 6 ऋतू कोणते ते आपण इथं क्रमाने लिहूयात. पहिला आपण ऋतू घेतो वसंत ऋतू, पहिला असतो वसंत. नंतर ग्रीष्म ऋतू, दुसरा असतो ग्रीष्म. नंतर वर्षा, हा क्रम सुद्धा तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. नंतर शरद, शरद, हेमंत आणि शिशिर, हे ते 6 ऋतू आहेत. आणि आता काय म्हटलंय? शरद ऋतूपासून सुरुवात होते, म्हणजे इथून समजा सुरुवात केली तर 5वा कोणता येईल? मग इथून जर सुरुवात केली तर हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि 5वा. म्हणजे पाचवा कोणता येईल? ग्रीष्म. आणि याच्या सुरुवातीचे अक्षर कोणतं आहे? ग्री. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8. वा, किती छान रांगोळी, सीमा म्हणाली. वाटतं आपण खरंच समुद्रकिनारी बसलो आहोत. या वाक्यात किती वेळा विरामचिन्हे आलेली आहेत? आता याच्यामध्ये विरामचिन्हे किती वेळा आलेली आहेत आणि कोणती आहेत हे आपण इथं एक तक्ता तयार करूयात, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला ते लक्षात येईल. पहिलं दिलेला जो क्रम आहे त्यानेच बघूयात. आता हे अवतरण चिन्ह, डबल अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, परंतु हे आणि हे इथं सुरुवात झाली आणि इथं बंद झालं, म्हणजे ह्या दोघांना मिळून एकच मोजल्या जातो. हे दोघांना मिळून एकच मोजल्या जातो, म्हणजे हे दुहेरी अवतरण चिन्ह, ओपन क्लोज, सुरू आणि बंद, इथं हे आलं एकदा. नंतर आता हे दुसरं उद्गारवाचक चिन्ह, दुसरं आपण क्रमाने घेऊयात. उद्गारवाचक चिन्ह हे इथं एकदा आलंय. अवतरण चिन्ह ओपन, हे उद्गारवाचक चिन्ह, परत आणखीन एक उद्गारवाचक चिन्ह आलं इथे. सीमा म्हणाली. आता हा स्वल्पविराम इथं आलं, हा एक स्वल्पविराम इथं आला एक. परत आता इथं हे दुहेरी अवतरण चिन्ह, ह्या इथं ओपन आणि इथं क्लोज, म्हणजे सुरू आणि बंद, म्हणजे इथं परत हे आलं. वाटतं परत आता इथं कॉमा आला आणखीन एक, म्हणजे स्वल्पविराम आला. आपण खरंच समुद्रकिनारी बसलो आहोत, इथं हा शेवट आहोत नंतर एक टिंब दिसतो, त्याला आपण काय म्हणतो? पूर्णविराम. चौथं एक चिन्ह कोणतं आलं? पूर्णविराम, ते याला एक वेळेस. म्हणजे हे 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 1 7, म्हणजे याच्या एकूण किती विरामचिन्हे आलेली आहेत? 7. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3. पुरोगामी विचारसरणी असलेला भारत आधुनिकता, प्रगती आणि विकासावर भर देतो. या शब्दातील कोणता शब्द शुद्ध स्वरूपात आला आहे? आता इथं ज्याचं मराठी वाचन खूप स्ट्रॉंग आहे त्यांनी ते शब्द बघितल्यानंतरच लक्षात येतं की याचे कोणते शब्द चुकलेले आहेत. पहिला आहे पुरोगामी. आता पुरोगामीमध्ये हे मी पहिलं असतं का दुसरं असतं? दुसरं दीर्घ. आधुनिकता, याच्यामध्ये हे जे नी आहे आधुनिकतामध्ये, हे काय असतं? रस्व, म्हणजे हा सुद्धा अशुद्ध आहे. प्रगती हा शब्द आपण प्रगती असा लिहितो, हे लगेच आपल्या लक्षात येतं, हे ती असं येत नाही. विचारसरणी मात्र हा शब्द शुद्ध स्वरूपात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. कादंबरी, कुचाळक्या, कैवल्य,
कृपा सिंधू कर्म या दिलेल्या शब्दांचा आकार विल्हेय क्रम पुढीलपैकी कोणत्या पर्यायात आहे. आता हा प्रश्न नीट समजून घ्या. पहिल्यांदा आकार विल्ह्य याचा अर्थ काय होतो, तर मराठी वर्णमालेतील जे स्वर आहेत स्वरादी आणि व्यंजन, स्वर स्वरादी व्यंजन हे ज्या क्रमाने दिलेले असतात तो जो क्रम आहे त्याला म्हणतात आकार विल्ह्य. जसं इंग्रजीमध्ये अल्फाबेटिकली ऑर्डर असते ABCD, त्याप्रमाणे मराठीमधले जो स्वरादी आणि व्यंजन यांचा जो क्रम आहे त्याला आकार विल्ह्य असं म्हणतात. मग त्यांचा क्रम कोणता येईल, तर अ पासून सुरुवात होतं. अ, आ, ई, उ, रू, लू, ए, आई, ओ, औ, आहा. नंतर मग याच्यानंतर सगळे जे व्यंजन आहे ती व्यंजन येतात क, ख, ग, घ, न याप्रमाणे. तर मग आता इथे आपण शब्द बघूयात. कादंबरी म्हणजे ह्या का आला याच्यामध्ये, कुचाळक्या म्हणजे हे सगळे कच्याच गटामध्ये आहेत. आता समजा इथं हे म्हणजे सगळं कृपा आणि कर्म. आता इथं क मध्ये काय येतं, इथं अ मिक्स होत आहे ना, जे आपण 14 खडे लिहितो त्याच्यामध्ये इथं म्हणजे सगळ्यात अगोदर कोणताही शब्द अल्फाबेटिकली लिहिले आणि हे आपण जे मोठमोठाली पुस्तके असतात, शब्द जसं डिक्शनरी असतात मराठीचं सुद्धा, त्याच्यामध्ये ही मांडणी अशा प्रकारे आकार विल्ह्याच्या क्रमाने दिलेली असते, त्यामुळे ते शब्द शोधायला सोपे असतात. मग या ठिकाणी अ कर्म हा पहिला येईल, म्हणजे इथं सुरुवातीला कोणतं येईल, ई हा गट येईल. ई कुठं आहे, इथं आणि इथे आहे म्हणजे येणार नाही. नंतर नंतर काने सुरू होणारा शब्द आहे काय आहे, कादंबरी म्हणजे हा नंतर असेल. ई अ इथं एकच आहे, पर्याय क्रमांक 4. पुढचं बघायची गरज नाही, पण तरी आपण बघूयात. नंतर का की पासून नाही आहे, कु हा इथं आला. तो जो क्रम आहे म्हणजे स्वरामधला अ, आ, ई, उ, नंतर म्हणजे हा रस्व म्हणजे इथं येईल ब. नंतर इथं कै आणि हे 2 राहिले. आता नंतर दीर्घ नंतर येतं रू म्हणजे, आणि हा जो क शब्द कसा तयार होतो, क अधिक ऋषीचा. याच्यानंतर कोणता असणार आहे, हा ड असणार आहे आणि नंतर हा क वाला असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे असेल. त्याला आकार विल्ह्य असं म्हणतात. मराठीचं जे स्वारस्यचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा आकार विल्ह्य प्रकरण सविस्तरपणे दिलेलं आहे. जा, तू, श, त या अक्षरापासून बनणारा अर्थपूर्ण शब्द कोणता शब्दसमूह दर्शवतो. आता यापासून पहिला कोणता शब्द तयार होतो हे आपल्याला शोधावं लागेल. यासाठी अर्थातच वाचन तुमचं चांगलं असणं आवश्यक आहे. तर यापासून तयार होतो शब्द अजातशत्रू. कोणता शब्द तयार होतो, अजातशत्रू. अजातशत्रू म्हणजे काय, जुना शत्रू का नाही, कायम शत्रुत्व बाळगणारा नाही, ज्याचा शत्रूच जन्माला नाही असा तो, म्हणजे ज्याला शत्रूच नाही असा त्याला म्हणतात अजात शत्रू. प्रश्न 12वा. हॉस्पिटल या इंग्रजी शब्दासाठी अनुरूप मराठी शब्द पुढीलपैकी कोणता. सोपा प्रश्न आहे. देवालय त्याला पण हॉस्पिटल होते. मत्स्यालय, ग्रंथालय, रुग्णालय हे त्यासाठी उत्तर असेल, पर्याय क्रमांक 4. प्रश्न 13. जर वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हत्ती म्हटले, हत्तीला उंट म्हटले, उंटाला घोडा म्हटले, घोड्याला गाढव म्हटले, तर वाळवंटातील जहाज कोण. आता वाळवंटातील जहाज कुणाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे की उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात. पण या ठिकाणी उंटाला काय म्हटलेलं आहे, उंटाला घोडा म्हटलेलं आहे. उंटाला काय म्हटलंय, घोडा. म्हणजे याचं उत्तर काय असेल, घोडा. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14. अमितने प्राणी संग्रहालयामध्ये वाघ, सिंह, लांडगा, लांडोर, कोल्हा, हत्ती, माकड असे प्राणी बघितले. या प्राण्यांमध्ये पुढीलपैकी कोणत्या भिन्नलिंगी प्राण्याचा उल्लेख आलेला आहे. आता भिन्नलिंगी म्हणजे कोणते, पुल्लिंग असलेले आणि स्त्रीलिंग असलेले, पुरुषवाचक आणि स्त्री. आता याच्यामध्ये जो आहे लांडगा हे पुरुषवाचक आहे, कोल्हा हे पुरुष आहे, हत्ती हे पुरुष आहे आणि लांडोर मात्र हे स्त्री आहे. याचं पुरुषवाचक कोणता शब्द येतो, लांडोरचा मोर, लांडोर. म्हणजे हे काय आहे, हे पुल्लिंग आहे. हे सगळे
सॉरी, हे स्त्रीलिंग आहे आणि हे पुल्लिंग आहे. म्हणजे भिन्न लिंगाचं कोणतं आहे याच्यामध्ये? लांडोर हा शब्द त्याच्यामध्ये वेगळा दिलेला आहे. प्रश्न 15वा. माझ घरात राकेश ओक्साबोक्सी रडत होता म्हणून मी त्याचे सांत्वन केले. या वाक्यात पर्यायात दिलेल्या शब्दसमूहांपैकी कोणत्या शब्दसमूहासाठी एक शब्द आलेला नाही? आता मराठीच्या पुस्तकामध्ये सुद्धा शब्दसमूहासाठी शब्द असं एक प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये खूप शब्द दिलेले आहेत. ते जर तुमच्या पाठात असतील तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवणं तुम्हाला सहज सोपं होईल. पहिलं, मोठ्याने हेल काढून रडणे, याला म्हणतात ओक्साबोक्सी रडणे. म्हणजे याच्या सी शब्दसमूहासाठी इथे शब्द आलेला आहे हेल काढून रडणे. भावनांचा आवेश, इथे शब्द नाही. घराच्या आतील खोली, याच्यासाठी शब्द आहे माझघर. याच्यासाठी शब्द कोणता आहे? माझघर. याच्यासाठी शब्द आहे ओक्साबोक्सी रडणे. दुःखद प्रसंगी दिलेला दिलासा, त्याला म्हणतात सांत्वन. मग भावनांचा आवेश, एकदम भावना जेव्हा दाटून येतात त्याला म्हणतो आपण भावनांचा उद्रेक, असा शब्द त्यासाठी आहे. भावनांचा आवेश म्हणजेच उद्रेक. आणि हा इथं आलेला नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16. पुढीलपैकी कोणत्या शब्दात म हे वर्णाक्षर अनुनासिका सारखे आलेले नाही? आता अनुनासिका मध्ये आपण मागच्या एका 1.1 मध्ये एक 23वा प्रश्न आहे त्याच्यामध्ये अनुनासिका हे आपण थोडं सविस्तर बघितलेलं आहे. तर इथं अनुनासिका म्हणून कोणतं आले नाही? आता पहिलं बघा, सुंभ. आपण हा शब्द असा लिहितो, म्हणजे हे इथं म अनुनासिकासारखे आलेलं आहे. संप हा असा लिहितो, अनुनासिकासारखा आलेला आहे. अनुस्वाराचा उच्चारित येतो. आता इथं म मात्र हे व्यंजन म्हणून आलेलं आहे, हे अनुनासिकासारखं आलेलं नाही. आणि अंबर हे इथं हे अनुनासिकासारखं आलेलं आहे, म्हणजेच म्हणून मध्ये ते व्यंजनासारखं, इथं ते नाही. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न 17वा. वनात एकीकडे गुंजारव, केकारव आणि कलरव तर दुसरीकडे गुत्कार आणि गर्जना ऐकू येत होत्या. या वाक्यातून वनात राहणाऱ्या कोणत्या सजीवांचा बोध होत नाही? आता याच्यासाठी तुम्हाला सर्व प्राणी आणि त्यांचे ध्वनी, त्यांचे आवाज हे माहीत असणं आवश्यक आहे. आता पहिल्यांदा डासासाठीचा जो ध्वनी आहे तर त्याच्यासाठी कोणता शब्द आहे? डास. तर डासासाठी आहे भुनभुन करणे, भुनभुन. इथं तो शब्द आहे का? नाही. म्हणजे कोणतं उत्तर असेल याचं? पर्याय क्रमांक, ह्या सजीवाचा बोध होत नाही. तर पहिल्यांदा आपण वाटल्यास बघूयात याच्यामध्ये ध्वनी दर्शवणारे शब्द कोणते आहेत. तर हे गुंजारव, केकारव, कलरव, गुत्कार, गर्जना हे शब्द ध्वनी दर्शवणारे आहेत. डासांचा जो ध्वनी आहे तो आहे भुनभुन, इथं नाही. मग घुबडांचा ध्वनी, घुबडांचा कोणता असतो? गुत्कार. नंतर हंसाचा ध्वनी आहे त्याला म्हणतात कलरव. आणि मधमाशी त्याचा ध्वनी आहे गुंजारव. आता केकारव म्हणजे हा मोराचा आहे आणि गर्जना जर सिंहाची गर्जना हा शब्द आपण वापरतो याच्याशी संबंधित. म्हणजे डासांचा जो ध्वनी आहे तो या वाक्यामध्ये आलेला नाही, त्याचा बोध होत नाही. प्रश्न क्रमांक 18. धड चिंध्या एक भाराभर ना या शब्दांपासून अर्थपूर्ण म्हण तयार करा आणि म्हणीचा योग्य अर्थ शोधा. आता परत आणखी म्हणीवर हा आधारित प्रश्न आहे. म्हणजे म्हणीचा जो प्रश्न आहे तो बुद्धिमत्ता चाचणी या विषयात पण विचारला जातोय आणि मराठीमध्ये पण विचारलेला जातोय. आता त्याच्यापासून अर्थपूर्ण म्हण कोणते तयार होते? तर एक ना धड भाराभर चिंध्या, एक ना धड भाराभर चिंध्या ही एक अर्थपूर्ण म्हण यापासून तयार होते. म्हणजे खूप पसारा करणे, भरभर काम करणे, सगळेच अपूर्ण असणे, पसारा आवरणे. म्हणजे काय म्हणजे एक पण चांगलं नाही, एक पण पूर्ण काम नाही, त्याला आपण म्हणतो एक ना धड भाराभर चिंध्या. म्हणजे सगळंच अपूर्ण, 10 कामं घेतले त्यातलं एकही काम पूर्ण नाही, त्याला म्हणतात एक ना धड भाराभर चिंध्या. म्हणजे सगळंच काम अपूर्ण असणे. प्रश्न क्रमांक 19. आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या नद्या ईशानला साथ घालत होत्या. या वाक्यात
गुणविशेषणे किती वेळा आलेली आहे? आता पहिल्यांदा गुणविशेषण, परत मराठी व्याकरणाचा हा भाग आहे, तो मराठीच्या पुस्तकात आणखी सविस्तरपणे दिलेला आहे. गुणविशेषण म्हणजे काय? एखाद्या नामाचा गुण दाखवणे. मग तो गुण कोणता असेल, तो रंग असेल, आकार असेल, स्वभाव असेल, त्याची अवस्था असेल, हे दर्शवणारे जे शब्द आहेत एखाद्या नामाच्या संबंधित, त्याला आपण गुणविशेषण असं म्हणतो. मग आता इथं पहिल्यांदा हे शब्द नामाच्या अगोदर असतील. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड. आता गुणविशेषणामध्ये रंग, आकार, स्वभाव हे आता मी सांगितलं. मग पहाड हे नाव आहे, त्याच्याशी संबंधित आणखी सविस्तर शब्द सांगणारा, त्याचा गुण सांगणारा हा उंच, हे गुणविशेषण आलेलं आहे. नंतर विशालकाय, खडक कसा आहे, विशालकाय आहे. म्हणजे गुणविशेषण ओळखायचं असेल तर त्यासाठी कोणता, कशाने प्रश्न विचारायचा आहे? कसा, नंतर किती. किती म्हणजे तो संख्या सांगेल, कसा म्हणजे त्याचा आकार सांगेल, रंग सांगेल, आणि कोणता, याने जर प्रश्न विचारले तर गुणविशेषण आपल्याला मिळतं. नंतर हिरव्यागार घाटी. घाटी कशा घाटी? तर हिरव्यागार, हे गुणविशेषण आहे. वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ नद्या हे विषयाला साथ घालत होत्या. म्हणजे याच्यामध्ये किती आलेत? उंच पहाड, विशालकाय, खडक, हिरव्यागार, वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या नद्या. कशा? तर स्वच्छ. म्हणजे याच्याकडून किती आलेले आहेत गुणविशेषण दर्शवणारे शब्द? 1, 2, 3 आणि 4 शब्द यामध्ये आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 20. मी तुला नेहमी सांगतो की दररोज व्यायाम कर, तुझ्या शरीराची ताकद आपोआप वाढेल. या वाक्यात किती क्रियाविशेषण आलेली आहेत? आता क्रियाविशेषण म्हणजे काय? तर क्रियापदाविषयी विशेष माहिती, जास्तीची माहिती सांगणारा शब्द म्हणजेच काय? क्रियाविशेषण. आणि कशी, कुठे, किती हे सांगत असतो. तर याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? की वाढेल. तर काय वाढेल, कशी वाढेल? आपोआप. कोणताही त्याच्यामध्ये शब्द आहे? आपोआप हा शब्द त्याच्यामध्ये आहे. नंतर इथून सुरुवातीला बघूयात क्रियापदाविषयी. मी तुला नेहमी सांगतो. सांगण्याची क्रिया ही केव्हा? तर नेहमी असते. हे एक क्रियाविशेषण आलं. दररोज व्यायाम कर हे क्रियापद आहे, तर त्यासाठी दररोज हे क्रियाविशेषण आलं. आणि तुझ्या शरीराची ताकद आपोआप वाढेल हे एक क्रियापद, आणि आपोआप हे क्रियाविशेषण. म्हणजे याच्यामध्ये एकूण 3 क्रियाविशेषणं आलेली आहेत. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. आता याच्यामध्ये लेखक आणि त्यांची आत्मचरित्र किंवा लेखक आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं या संबंधितला प्रश्न आहे. कृष्णाकाठ, करेचे पाणी, बलुते, स्मृतिचित्रे, जगाच्या पाठीवर, उपरा या यादीत पुढीलपैकी कोणत्या साहित्यकाच्या आत्मचरित्राचा उल्लेख आढळतो? आता याच्यामध्ये साहित्यिक दिलेले आहेत. पहिला आहे, आता आपल्याला मग हे साहित्यिक आणि त्याचं आत्मचरित्र हा भाग माहीत असणं आवश्यक आहे. पहिला आहे कृष्णाकाठ. तर कृष्णाकाठ हे कुणाचं आत्मचरित्र आहे? हे जे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले जे मुख्यमंत्री होते, त्यांचं हे कृष्णाकाठ आत्मचरित्र आहे. मग कृष्णा इथं आहे का? याच्यामध्ये ते आलेलं नाही आहे. कऱ्हेचे पाणी हे कुणाचं आत्मचरित्र आहे? पु ल देशपांडे यांचं आत्मचरित्र आहे. बलुत हा आत्मचरित्र कोणाचं आहे? दया पवार यांचं आहे. दया पवार हे यांचं आत्मचरित्र आहे. स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र कोणाचं आहे? लक्ष्मीबाई टिळक यांचं. कोणाचं आहे? लक्ष्मीबाई टिळक. म्हणजे ही आत्मचरित्र दिलेली आहे, त्यापैकी कोणाचं दिलं इथं? खाली लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतिचित्र इथे आहे. जगाच्या पाठीवर हे आत्मचरित्र सुधीर फडके यांचं आहे. आणि उपरा हे आत्मचरित्र लक्ष्मण माने यांचं आहे. त्यासाठी तुम्हाला ते लेखक, पुस्तकं किंवा त्यांचे आत्मचरित्र हे यादी माहीत असणं आवश्यक आहे. हे मराठीच्या पुस्तकामध्ये सुद्धा सुरुवातीचा जो लेखकाचा परिचय दिलेला असतो त्याच्यामध्ये हा भाग दिलेला असतो. प्रश्न क्रमांक 22. गोष्ट सांगण्याचे कौशल्य मी घरी आईकडून शिकलो. या वाक्यातील शब्दाचा समानार्थी शब्द कोणत्या पर्यायात आहे? या वाक्यातील शब्दाचा. आता जानकी म्हणजे काय? जनक कन्या सीता, आपण त्याला जानकी म्हणतो. याच्याशी समानार्थी शब्द इथे आहे काय? नाही. हातोटी म्हणजेच काय? कौशल्य. हातोटी याचा अर्थ काय होतो? कौशल्य. म्हणजे याच्याशी समानार्थी शब्द इथे आहे. काम. आता याचे बाकीचे बघूयात. काम म्हणजेच काय? कार्य, नोकरी, उद्योगधंदा याच्याशी संबंधित शब्द इथे समानार्थी शब्द नाही.
आश्रम. आश्रम म्हणजे कोणता? मठ असेल, कुटी असेल, तपोवन, आश्रमशी संबंधित समानार्थी शब्द. म्हणजे मराठीचा पण भाग इथे आला समानार्थी शब्दांचा. म्हणजे हातोटी याच्याशी समानार्थी शब्द या ठिकाणी आलेला आहे. कौशल्य म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23. माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी रान. या वाक्यातील अनुक्रमे नामे व विशेषणांची संख्या किती आहे? आता तुम्हाला नाम आणि विशेषण हे माहीत आहे, त्यांच्या व्याख्या तुम्ही अभ्यासलेल्या आहेत. तर नाम, त्याच्यामध्ये नाम कोणते आहेत ते बघूयात. तर पहिलं आहे माझं खेड. माझं खेड अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. घनदाट जंगलात दुथडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी पाने. तर पहिल्यांदा नाम बघूयात. तर याच्यामध्ये खेड हे एक नाम आहे. खेड, माझं खेड, वस्तू आपण ठिकाणाच्या नावाला नाव असं म्हणतात तसं नाम. अतिशय निसर्गरम्य सुसंस्कृत होतं. नंतर घनदाट जंगल. आता जंगल हे सुद्धा एक काय आहे? नाम आहे. दुथडी भरून वाहणारी नदी, नदी हे एक नाम आहे. निळं डोंगर हे एक नाम आहे. आणि हिरवे रान हे एक आहे. 1 2 3 4 5 नाम किती आलेत? 5. आणि विशेषण आहे. विशेषण म्हणजे नामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द, त्याला आपण म्हणतो विशेषण. मग इथे माझं खेड अतिशय निसर्गरम्य, निसर्गरम्य हे काय झालं? विशेषण. आणि सुसंस्कृत हे झालं विशेषण. जंगल कसे होते? घनदाट हे झालं विशेषण. दुथडी भरून वाहणारी नदी, वाहणारी नदी. नंतर निळे डोंगर, डोंगर कसे? निळे डोंगर. आणि हिरवी रान. 1 2 3 4 5 म्हणजे किती आले याच्यामध्ये? 5. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24. अथांग पसरलेल्या वाळवंटात एक सांडणी स्वार निर्विकार मुद्रा ठेवून प्रवास करीत होता. या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या शब्द समूहासाठी एक शब्द आला नाही? आलेला नाही. आता सांडणी स्वार, सांडणी स्वार यासाठी सांडणीवर बसलेला म्हणजेच काय? सांडणी स्वार. मग याच्यासाठी शब्द इथं आलेला आहे. आपल्याला आलेला नाही हे बघायचं आहे. अथांग, अथांग म्हणजे थांग नसलेला. अथांग म्हणजे थांग नसलेला. थांग नसलेला म्हणजे अथांग, हा पण इथं आलेला आहे. कोणताही आजार नसलेला, कोणताही आजार नसलेला याच्यासाठी कोणता शब्द आहे? निरोगी. निरोगी ते शब्द आलाय काय? नाही, म्हणजे हा त्याचं उत्तर असेल. भाव नसलेला याच्यासाठी कोणता शब्द आहे? निर्विकार, म्हणजे इथं आलं निर्विकार. याच्यासाठी पण शब्द आहे. म्हणजे सांडणीवर बसलेला सांडणी स्वार, थांग नसलेला अथंग, भाव नसलेला निर्विकार, याच्याशी शब्द समूह दाखवणारे शब्द इथं आलेले आहेत. पण कोणताही आजार नसलेला निरोगी यासाठीचा शब्द नाही. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असेल. प्रश्न 25. फडफड करुणी भिजले आपुले पंख, पाखरे सावरती, सुंदर हरणी हिरव्या कुरणी, निज बाळांसह बागडती. वरील काव्यपंक्तीत किती ओष्ट वर्ण आलेली आहेत? आता हे जे वर्णांचे प्रकार आहेत हे आणखीन जर तुम्हाला सविस्तर पाहिजे असतील तर मराठीचं जे आपलं स्कॉलरशिपचं जे मराठीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये वर्णविकार, वर्णविकार हे एक प्रकरण आहे. 13वं वर्णविचार हे एक प्रकरण आहे 13वं. त्याच्यामध्ये ह्या वर्णांशी संबंधित सर्व माहिती दिलेली आहे. आता ओष्ठवर्ण म्हणजे काय? की ज्या वर्णां उच्चार करण्यासाठी ओठांची हालचाल होते किंवा ओठांचा स्पर्श होतो त्याला ओष्ठवर्ण म्हणतात. त्याच्यामध्ये मग कोणते आहेत? उ. उ म्हणत असताना ओठांची हालचाल होते. नंतर हे उ. आणि प गट जो आहे, प गटातील, प वर्गातील जे व्यंजन आहेत, प, फ, ब, भ आणि म, हे उच्चार करण्यासाठी सुद्धा काय होतं? आपल्याला ओठांची हालचाल करावी लागते किंवा ओठांचा स्पर्श करावा लागतो. म्हणजे किती ओष्ठवर्णे आहेत? 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 7 ही इथं आहेत. आता याच्यामध्ये किती आलीत ते बघूयात आपण. कोणते कोणते आहेत? फ हा एक आला, फ ड फ हा एक आला, क रू उ इथं हे उ आलं, हे रू. नि भिजले भ इथे आलं भ.
भिजले अपुले हे उ इथे आलं. पंख हे परत प आला इथे. नंतर पाखरे हे एक प आलं. सावरिती सुंदर सु उ हरिणी हिरव्या कु उ आलं इथे. कुरणी नीज बाळांसह बा बागडती नीज बाळांसह बागडती. म्हणजे किती झाले या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9. आणि आणखीन एक शब्द राहिला इथे. फडफड करुणी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती सुंदर हरिणी हिरव्या कुरणी नीज याला इथं बाळांसह बागडती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असेल.